वर्ग कसा काढायचा आहे हे पाहायचं आहे आपला घटक. तर बघा वर्ग कसा काढायचा आहे. संख्या बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 10. पहिल्यांदा काय करायचं आहे, वर्ग काढायचा असला की त्याच संख्येशी गुणाकार. एकी एकी 1, 1चा वर्ग किती झाला मग 1. दुसरी संख्या किती 2. आता 2चा वर्ग काढायचा आहे. त्याच संख्येला गुणल्यानंतर त्याचा वर्ग निघतो. 2 दोन्ही 4. वर्ग किती झाला मग 2चा तर 4. 3शीच गुणाकार केला तर किती आला वर्ग 9. मग 3चा वर्ग किती 9. आता 4 गुणिले 4 त्याचाच गुणाकार त्याच्याशी किती आलं 16. नंतर 5 का वर्ग 5 गुणिले 5 किती आलं 25. 5चा वर्ग किती 25. दुसरी गोष्ट 6चा. आता 6 गुणिले 6 6 36. मग किती आला 6चा वर्ग 36. नंतर 7चा 49. मग 7चा वर्ग किती आला 49. त्याच्यानंतर 8 गुणिले 8 बरोबर किती आहे 64. किती आला मग 8चा वर्ग 64. नंतर 9 गुणिले 9 81. 10 गुणिले 10. आता इथं 0 आहे ना, वर्गाच्या पटीमध्ये 1ला 1 जशाला तसं घ्यायचं आणि जेवढे 0 असतील त्याची दुप्पट करायची. मग इथे 1 0 आहे. 10 गुणिले 10 100. आता बघा याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे, वर्गाचे एकक स्थानी कुठला अंक येऊ शकतो आणि कुठला अंक येऊ शकतच नाही. 1 आला 4 आला 9 आला 6 आला आणि 5 आला. परत 6 आलाय 9 आलाय 4 आलाय 1 आलाय आणि 0 आलाय. 0ची जोडी राहते 0शी, 5ची जोडी राहते 2शी. ही जोडच असते वर्गाच्या ठिकाणी आणि ही पण जोडच असते. हे जोडीनंच राहतात, हे पण जोडीनंच राहतात. आणि बाकी 2 वर्गाच्या ठिकाणी येतच नाही. न येणारे, आता काय न येणारे वर्गाच्या एकक स्थानी न येणारे अंक बघा. 2 नाही इथे घेतला, 3 नाही इथे घेतला, 4 आहे 5 आहे 6 आहे 7 नाही 8 नाही. हे 4 अंक वर्गाच्या एकक स्थानी कधीच येऊ शकत नाहीत. मग कितीचा बी असू द्या वर्ग. आणि हे जर अंक असेल तर वर्ग असण्याची संभाव्यता असते. असतीलच असं नाही पण असण्याची शक्यता असते. आणि हे जर वर्गाचे एकक स्थानी असेल तर वर्ग नसतोच. आता बघा हे 1 अंकीचं झालं. आता आपण 2 अंकीचा वर्ग कसा काढायचा. 2 अंकी तर ते बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की 2 अंकी वर्ग कसा काढायचा. आता 25चा काढायचा. एकक स्थानी 5 असेल तर पहिला 5चा वर्ग करायचा. 5 5 25 जशाला तसं लिहायचं. आणि 2च्या पुढची संख्या 3 दोन्ही 6. आता इथं 15चा घेऊ. 15चा वर्ग 5 5 25 घेतलं. एकक स्थानच्या अंकाचा वर्ग केला जशाला तसा घेतलं 25 घेतले. तर आता 1च्या नंतरची पुढची संख्या किती 2 किती 35चा वर्ग करायचा आहे. मग 5 5 25 झालं. 25ला 25 घेतलं. 3च्या पुढची संख्या कुठली 4. मग 3 गुणिले 4 4 त्रिक 12. 35चा किती आला 1225. नंतर बघा 45. हे फक्त 5च्या एकक स्थानी 5 जर असेल त्याच्यासाठी लागू आहे. 5 5 25. 25ला 25 घेतलं आणि 4च्या पुढची संख्या 5 5 चौक 20. मग 45चा वर्ग किती झाला 20 25. नंतर 55चा वर्ग 55चा वर्ग किती 5 5 25. 25ला 25 आलं. आता 5च्या पुढची संख्या किती 6 5 6 30. मग 30 25 आलं.
दुसरे अंक असेल तर त्याचा वर्ग कसा करायचा त्याची पण ट्रिक आहे, पण व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे. आता 24चा वर्ग काढायचा आहे. मग 24चा वर्ग 4चा वर्ग किती, एकच स्थानच्या अंकाचा, 4 चौक 16, 16शी 6 घेतले, हातचा आला 1. आता ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 8 ह्यावरच्या संख्येला गुणायचं, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 आणि 1 17, 17शी 7चा हातचा आला 1, बे 1 बे. आता ह्या 2चा वर्ग, बे दोन्ही 4, 4 आणि 1 5, 576. आपल्याला 36चा वर्ग करायचा आहे. 6 6 36, 6 घेतलं, हातच्या आले 3. आता ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा, 6 त्रिक 18, 18 दोन्ही 36, 36 आणि 3 39, हातच्या आले 3. आणि या 3चा वर्ग परत, 3 त्रिक 9 आणि 9 आणि 3 12. मग 36चा वर्ग किती आला, 1296. आता कुठलीही घ्या, 49. आता 9चा वर्ग, 9 9 81, हातच्या आले 8, 9 चौक 36 त्याचे दुप्पट, 9 चौक 36 त्याचे दुप्पट किती, 36 दोन्ही 72, 72 आणि 8 80, 80ला 0, हातच्या आले 8 आणि 4 चौक 16 आणि 8, 16 आणि 8, 8 2 16, 8 चौक 8 त्रिक 24, 24, 24 1 कितीचा, 39चा. अशा पद्धतीने आपण कुठलाही वर्ग असला तरी आपण वर्ग काढू शकतो. 2 अंकी असेल, 3 अंकी असेल, 4 अंकी असेल, किती अंकाचा आपण वर्ग काढू शकतो. व्हिडिओ आवडला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.